म्हणजे स्वर्गात जाणारा रस्ता जर कोणी विचारला ना तर तुम्ही नक्कीच सांगा की लडाखमधून जातो. कोकण स्वर्ग आहेच, नो डाऊट. लांब लचक बघा ना, म्हणजे रस्ता बघा यार, रस्ता. आणि इथे बघा लाले बुंद डोंगर आहेत. तो अच्छे रस्ते के बाद आपको ऑफ रोड देखनी थी ना भाई लोग. देखो ब्रेक मारा तो टायर फिसला. मगाशी पुढच्या टायरवरून घसरलोय. भाऊरा आला, भाऊरा. भाऊरा आला, भाऊरा. कसं वाळवंटातली वाळू बघा कशी आपल्या अंगावर येते. सुप्रभात मंडळी, सुप्रभात पँगॉंग लेकच्या इथून. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि सकाळी 8:30 वाजता इथली माणसं उठवायला आली. भाई चलो नाश्ता खतम हो रहा है, भाई सब लोग चला गया. तर आता आहे ना आम्ही गाड्यांना सेल्फ मारून ट्राय करतोय. तर इथे एकनाथ भाऊ काय बॅटरी चालू होते काय. एकनाथ भाऊनी इथे कपडेसुद्धा सुकायला लावलेत. क्या बात. बघू मारा स्टार्ट. आहे ना, हां पकडून ठेवा. आपण आता रुस्तमला मी एकदा केलं होतं स्टार्ट, ती होईल आता. हां क्या बात. आधी बुक करत होती पण ते मी एक्सिलेटर पकडून ठेवला तर झाली व्यवस्थित. ती झाली आहे. आता तिला घ्या, चालू करा बघा. असा जरा ना हलकासा रेस देऊन हलकंसं करून बघा. आता टायगरला बघूया चालू करून. रेस देऊ नका का. बस 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 एव पकडून ठेवा, पकडून ठेवा. येस. जसा कॅमेरा ऑन केला तशी चालू झाली. काय टाइगर का नामो निशान नहीं मिटना चाहिए. एक बात है, उसका सीन आना मांगता है. कच्चा बनिया घाबरलेली, उसका कच्चा बनिया सीन आना मांगता है. माझ्या हिला घाबरली ती. घाबरली. इंचवाला घाबरली. इंचवाला घाबरली. कालचा नागिन आला होता. तर म्हणजे आपण इथे ना आपला माय सबस्क्रायबर फॅमिलीचा स्टिकर लावलेला आहे आणि कॉटेजेस अगदी व्यवस्थित आहेत. पर पर्सन 1000 रुपये. नाश्ता केला. नाश्त्यामध्ये काय होतं तुम्हाला दाखवतो. तर हे आहे डायनिंग घर, नाश्ता घर. तर इथे सुद्धा आपण आपला स्टिकर लावलेला आहे माय सबस्क्रायबर फॅमिली. आणि नाश्त्यामध्ये मस्त छान छान बनवलेलं आहे. हे बघा, तुम्हाला पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे, त्यानंतर कांदे पोहे होते. एवढा लांब येऊन कांदे पोहे आणि टेस्ट अगदी व्यवस्थित. ब्रेड आहे. त्याच्यानंतर इथे इसमें क्या था, कुछ नाही. ओके. तर ब्रेड आहे आणि त्याच्यानंतर आचार आहे, म्हणजे लोणचं आहे, जाम आहे आणि इथे हे काय ते बटर आहे आणि इथे पापडसुद्धा आहे आणि चहा कॉफी तुम्हाला सगळं काय मिळेल. तर पँगॉंग लेकला आलात तर बजेटमध्ये हवं असेल तर लुकुंग जे गाव आहे त्याच्यापासून 2-3 किलोमीटरवरच आहेत हे इम्प्रेशन वुडन कॉटेज करून. तर इथे या, मस्त असा ॲम्बियन्स आहे. चला आता आपल्या बॅगा पॅक करूया आणि आजचा हानलेपर्यंतचा प्रवास आहे आपला. आणि काका सगळ्यांना गरम पाणीची व्यवस्था सोय करून देतात या इम्प्रेशन वुडन कॉटेज. येस. जुले जुले झुले 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 झुले. आणि एकनाथ भाऊ बायकोला काय काय शब्द वापरणार आहेत ना त्यांनी पाठ करून ठेवले. आता नाही, घरी गेल्यावर काय सरप्राईज द्यायची. छू म्हणजे पाणी. छू पाणी छू. आणि आज आहे ना इथे मिलिटरीवाल्यांचा संपूर्ण योगा दिवस आहे. त्याच्यामुळे इथले जे गव्हर्नर वगैरे आहेत ना ते सगळे येणार आहे. मी ड्रोन शॉटसाठी चौकशी केली तर नाही म्हटले. तर इथून 7-8 किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला ड्रोन शॉट जर भेटला तर घेऊ, नाहीतर परतीचा प्रवास आपण घेतलेला तर आहेच. तर पँगॉंग लेकचा बघा काय नजारा दिसतोय, एक नंबर. तर हे दृश्य आहे ना मिनटाला बदली होते. तर आता गाड्या आपल्या सेट झालेल्या आहेत.
आणि इथे 200 ते 250 किलोमीटर पेट्रोल पंपच नाही आहे. तर आता पंचायत अशी आहे की आपल्या गाडीत झालेलं आहे एमटी. तर तिघांच्या जेरी कॅनमध्ये पेट्रोल होतं. तर निशान भाऊंचं 3 लिटर मी आपल्या गाडीत फिल केलेलं आहे. तर आता आपल्या गाडीत 4 लिटर आहे, म्हणजे 160-180 किलोमीटर जाईल. त्यानंतर माझ्याकडे सुद्धा 4 लिटर आहे आणि एकनाथ भाऊंकडे 2.5 लिटर आहे. आणि त्यांच्या गाड्यांमध्ये इथे 12 लिटर आहे, तिथे 14 लिटर आहे पेट्रोल. तर त्यामुळे चिंतेची काय बाब नाही आहे. आणि पसारा बघा, हा सगळा पसारा आहे. आता आवरतो आणि गेअर अप होऊन तुम्हाला भेटतो. एक मिनिट. तर मंडळी, इट्स नाव टाईम टू गो. आता आपण चाललो होता हानलेला आणि आता 11 वाजलेत. आणि आता बघा ना, पँगॉंग लेकचं संपूर्ण दृश्यच बदलून गेलं आहे. जे मी आधी म्हटलं ना की काल बर्फ पडला होता, फ्रेश स्नो पडलेला, फ्रेश स्नो तो बघा, तेच मला कॅमेरामध्ये टिपायचं आपल्या. ग्रेट यार, ग्रेट. निसर्ग, निसर्ग रे निसर्ग. स्पीचलेस, आय एम स्पीचलेस, टोटली स्पीचलेस. तर आता ड्रोन शॉट एन्जॉय करा. 3, 2, 1 पाक. काय मग मंडळी, आवडला का नाही या पँगॉंग लेकचा सुंदर असा ड्रोन शॉट. वारा भरपूर आहे, ड्रोन स्टेबल राहत नव्हता, असा करत होता. त्यामुळे जितकं काय घेता आलं तितकं प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. तर आता जाऊया श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मूर्तीचं दर्शन करूया आणि त्याच्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर, जय शिवराय. तर म्हणजे जिथून ड्रोन उडवला ना ते हे संपूर्ण आहे संपूर्ण आहे स्पॅगमिक असं गाव आहे. तर चलो बाय बाय स्पॅगमिक. तर मंडळी, इथे आर्मीची माणसं बघा कशी कामं करत आहेत. हॅट्स ऑफ आहे या सगळ्यांना. जय महाराष्ट्र. कुठून आला? आम्ही मुंबईत कुठून? मुंबईत बोरिवली. हा आमचा मुंबईला आहे. अच्छा, नमस्कार. नमस्कार. सगळ्यात गोष्टी आहेत. माझा मित्र शाळेतला स्वप्नील पवार, तो उधमपूरला आहे CNF म्हणून. तर आम्ही उधमपूरवरून येताना त्याच्या घरी राहिलो होतो आर्मी कॅम्पमध्ये. आपलं नाव सर? माझं निंबाळकर, दीपक निंबाळकर. गाव आपलं? सांगली. अच्छा, सांगलीचे. आता हे आपण काय काम करतो म्हणजे? हे आमच्या कसे बोट किनारा आहे, बोट आहे. हां. बोटच्या आल्यानंतर किनारा कटरला आहे. अच्छा, फक्त थोडं लावायचे. ओके. नाही, खूप छान वाटतं. बोट आहेत ना. हां. जिथं शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे ना. हो. नाही, सातारा सांगलीवाले बरेच जण भेटले आपल्याला. सांगली सातारा फौज भरपूर. त्या गाडीवरून काय प्रॉब्लेम येत नाही? नाही, याच्यावर मी आता 1,00,000 किलोमीटर कंप्लीट केले सर. हो का? अयोध्या, प्रयागराज सोलो राईड केले. ओके. असं. चला सर, जय हिंद. धन्यवाद. क्या बात आहे. मस्त वाटलं. निंबाळकर साहेब, खूप धन्यवाद. तुमचा वेळात वेळ दिलात. आणि सगळी आपली सातारा सांगलीवाली माणसं आहेत. क्या बात आहे. आणि मोस्टली तिकडचीच माणसं फौजमध्ये आहेत, कारण त्यांचं राहणीमान आणि जो शरीरातला कणखरपणा, बोलण्यातला जो कणखरपणा आहे ना, त्याच्यामुळे ती माणसं आर्मीमध्ये खूप आहेत. तिकडे मला असं वाटतं ना, मीठ असं जमलं आहे. क्या बात.
तर मंडळी फायनली पेंगॉंग लेक एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्ही आता चाललो थानलेला आणि जाताना काल आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला व्यवस्थित नतमस्तक होता नाही आलं, तर आज आम्ही आलो पाया पडून पुढचा प्रवास करूया. आणि इथेच आपल्या पुण्यातले ना, पुण्यातले संजय उंदरे, पुण्यातले बरेच जण आपल्याला भेटत आहेत. पुणे तिथे काय होणे म्हणे. तर आपण त्यांनाच विचारूया ते कुठून आले आहेत, त्यांचं नाव काय आणि त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे. तर नमस्कार सर. मी मित्रांनो नमस्कार. पहिल्यांदा संजय उंदरे, मी मांजरी खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे, म्हणजे वाघोलीच्या जवळपास राहतो. मला फिरण्याची फार आवड आहे आणि ती फिरण्याची आवड मला फॅमिलीबरोबर आहे. आम्ही पुण्याहून डायरेक्ट इथं क्रेटा गाडी घेऊन आलेलो आहे. साधारण 3.5 ते 4.5 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. प्रवास अत्यंत सुंदर झालेला आहे आणि आता अजून तो थकवा का दूर झाला तर हॅनलेच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले हे मित्र भेटलेले आहेत, मुंबई आणि मुलुंडचे. आणि त्यात विशेष करून हे जे यूट्यूब ज्यांचं आहे ते भेटल्यामुळे अजून आनंद झाला. माझं देखील यूट्यूब चॅनल आहे संजय उंदरे. तिथं मी प्रत्येक दिवसाचा प्रवास वर्णनाचा हे टाकलेला आहे, तो निश्चित तुम्ही बघा. नक्कीच नक्कीच. तर महाराजांच्या दर्शनाने आपला प्रवास तर सुखरूप होणारच आहे. तर छान वाटलं साहेब तुम्हाला भेटून. पूर्ण फॅमिलीला असाच प्रवास करत राहा आणि यांची अर्धी फॅमिली इकडे उभी आहे. यूट्यूब चॅनल आता येस सबस्क्राईब येस येस काय येस नावाने आहे? नितीन पास्टे. तर जय शिवराय मंडळी. मुंबई लडाख मुंबई असा ॲडव्हेंचर राईड प्रवास करताना आम्ही पोचलेलो आहोत पँगॉंग लेकपाशी. आणि पँगॉंग लेकपाशी आहे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि भगवा झेंडा कसा मस्त डौलाने फडकतोय. तर म्हणजे इथे आल्यावर ना तुमच्या अंगावर असा रोमांच खडा राहील ना. खूप छान वाटतं आहे महाराजांना इथे बघून. भारताच्या उत्तरेच्या टोकाला लडाखमध्ये पँगॉंग लेकपाशी हे महाराजांचं रूप पाहून कोणताही दुश्मन आला तर त्याचा नायनाट होणारच आहे. म्हणजे विचार करूनच चला आपलं मराठा साम्राज्य किती पसरलेलं आहे. आणि जसा महाराजांनी मुघलांचा नायनाट केला आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी, श्री आपल्या छत्रपती शंभू महाराजांनी जे आपल्या धर्माचं रक्षण केलं ना, तर इथे आल्यावर तुम्हाला त्याची जाणीव नक्की होईल. आणि इथे जे सैनिक आहेत, जो प्रत्येक जवान आहे, जो कटाक्षाने कामं करतो आहे ना आपल्या देशासाठी आणि आपल्या या रयतेसाठी, ही प्रेरणा चक्क महाराजांकडूनच या सगळ्यांना आलेली आहे. तर माझा तरी असा प्रामाणिक प्रयत्न असेल की तुमच्या माझ्यासाठी किंवा आणखी आपल्या रयतेसाठी या जीवनरूपी या जीवनामध्ये जे काही प्रामाणिकपणे करता येईल या महाराजांच्या स्फूर्तीने, तर ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. आणि महाराजांपाशी इतकंच प्रार्थना करेन, मागणं मागेन की महाराज असा आमचा जो इथपर्यंतचा प्रत्येक ड्रीम बायकरचं स्वप्न असतं ते तुमच्या आशीर्वादाने पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण होतं आहे. तर एवढीच प्रार्थना असेल की प्रत्येकाला सुखी ठेवा आणि प्रत्येकाच्या मनी ती ऊर्जा बाळगू द्या आणि प्रामाणिकपणे प्रत्येकाला ते बळ द्या प्रत्येक काम करण्याचं. तर महाराजांना आपण करूया नतमस्तक. तर श्री प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. महाराज मुजरा स्वीकार करावा, महाराज मुजरा स्वीकार करावा. तर मंडळी पँगॉंग लेकपासून हानलेला जाण्यासाठी आहे ना 2 रस्ते लागतात. एक तर तुम्ही रिव्हर्स बॅक जाऊन थांगसे विलेजपासून तुम्ही जाऊ शकता. तिथून 4 लेनचा हायवेच आहे डायरेक्ट सुसाट, परंतु त्याच्यामध्ये आपले किलोमीटर वाढताना 1 तास वाढतो आहे. मी जस्ट चेक केलं. आणि हे पँगॉंग लेक आहे, ह्याला लागूनच हा जो रस्ता आदल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये जो तुम्ही रस्ता बघितलात, जो लुकुंग गाव, त्याच्यानंतर स्पॅगमिक, त्याच्यानंतर मेरक आणि कौशिक, हे असं 4 गावातून हा रस्ता डायरेक्ट चुशूलला जॉईंट होतो. तर आता आपल्याला इथून तरी 46 किलोमीटर जायचं आहे. 46 किलोमीटर नंतर आपल्याला त्याच हायवेला आपण तिकडे जॉईंट होणार. आणि समोर बघा, भरपूर वेळा दाखवलं, परत एकदा बघा, कारण हे पुन्हा बघणे नाही इन पँगॉंग लेक. आणि आम्ही इथे आतमध्ये खाली राहिलो होतो लुकुंग गावाच्या पुढे. हे बघा, या रस्त्यामध्ये जे असे पॅचेस आहेत ना, हे वॉटर क्रॉसिंगचे पॅचेस आहेत. आणि इथून वरून बघा, त्या दरीतून जे पाणी येतं ना, ते असं आपल्याला क्रॉस करावं लागतं.
आणि ते जाऊन सरळ थेट या लेकमध्ये मिळतं. पण वरून येणारं पाणी हे गोड आहे आणि या लेकचं पाणी खारट आहे. आता हे का ते तुम्हीच सांगा. हे बघा इथे सुद्धा सेम आहे, वरून पाणी आलं. हा वॉटर क्रॉसिंग एरिया तिथे सिमेंटचं बनवलेलं आहे कारण डांबर सतत वाहून जात असेल. असे मध्ये मध्ये पॅचेस तुम्हाला लागणार, तर समजून जा हे वरून ग्लेशियरचं पाणी क्रॉसिंग झालेलं आहे लेकमध्ये जायला. तर मंडळी जाता जाता एवढे सुंदर सुंदर नजारे आहेत की फोटो घेण्याचा मोह काय आवरतच नाही. एक थांबला की आम्ही सगळे थांबते. हे बघा रुस्तमला मस्त साईडला लावून असं आपण एरियल व्ह्यू घेतला आणि डोंगर बघा ना यार आली का आणि डोंगर बघा सगळे बर्फाच्छादित डोंगर आहेत. का नाही थांबणार तुम्ही असा व्ह्यू बघून. आणि इथे बघा रोडला लागूनच मस्त असा पँगॉन्ग लेकचा व्ह्यू. सुंदर सुंदर सुंदर, क्या बात आहे रुस्तम, तू बहुत नशीबवान आहे. चलो पुढचा प्रवास करूया. तर म्हणजे आता आम्ही पँगॉन्ग लेकच्या आहे ना शेवटच्या टोकापाशी येऊन पोचतो आहे. शेवटचं गावसुद्धा आम्ही पार केलं. तर ते तिकडे दिसत आहेत ना एकदम लांब बर्फाच्छादित डोंगर, तर ते आहे चायनाची बॉर्डर. म्हणजे ही आता जी पँगॉन्ग लेक जातो आहे तो आता चायनामध्ये एंटर करतो आहे, कारण आपल्या या साईडला आता तो संपत चाललेला आहे आणि त्या साईडला तो वळलेला आहे पँगॉन्ग लेक. त्याच्यामुळे आता तो हळूहळू चायनामध्ये एंटर होतो आहे आणि आपल्याला त्या साईडला जाण्यासाठीचा रस्ता नाही आहे. म्हणजे त्या साईडला आपण वळू नाही शकत. आपण हा लडाखचा जो अप्पर सर्किट आहे ना, जी सीमारेषा, तर तिथून आपण थोडंसं राईट करत हळूहळू खालच्या बाजूला येणार हानलेच्या दिशेने, सरळ नाही जाणार. हे बघा हे असं राईट तुम्हाला वळत ते हळूहळू खालच्या बाजूला नेणार. आणि पँगॉन्ग लेक राहणार, एक मिनटं कोण येतं आहे काय नाही, आणि पँगॉन्ग लेक आता मागच्या साईडला सुटत जाणार आपल्या. तो स्टार्ट टू एंड पँगॉन्ग लेक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आमचे रायडर्स बघा कसे मस्त पद्धतशीरमध्ये चालवत आहेत आणि खूप मजा आली. 3 जणांचा ग्रुप असेल तर धमाल, जास्त जण झाले तर पुढे मागे राहण्याची शक्यता खूप असते, कारण 5-6 हजार किलोमीटर तुम्ही चालवता, त्याच्यामध्ये खूप काही अप्स अँड डाऊन्स असतात. त्याच्यामुळे हसत खेळत राईड करायची असते. काही खटके वगैरे उडतात, पण ते मजा करायची सगळ्यांची. बघा ना काय सुंदर दिसतंय. आणि हे लांबच्या लांब व्हिडिओ मी बनवतो आहे, ह्याच्यात हे सगळे रॉ व्हिडिओ आहेत. माझा पर्सनल रॉ एक्सपिरियन्स आहे, कारण मी पहिल्यांदा आलेलो आहे. ह्याच्यात जास्तीत काटछाट केली ना मग ती मजा येणार नाही. बघणारे स्किप करून बघू देत, पण हे माझ्यासाठी लाईफटाईम मेमरी असणार आहे. हे बघा काही लोक तिथून हानलेवरून पण रिटर्न येत आहेत, जो उलटा प्रवास करत आहेत, जे मनालीवरून चढलेले आहेत. असं असतं. तर पँगॉन्ग लेकनंतर जो राईड लागतो ना तो तुम्हाला चुशूल गावामध्ये बाहेर कळेल. आणि चुशूल करून आपल्याला जायचं न्योमा हे गाव आहे. त्या न्योमा गावात 2 पेट्रोल पंप आहेत. आणि पँगॉन्गपासून म्हणजे थांगसे गावापासून ते न्योमापर्यंत मध्ये पेट्रोल पंप नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, तुमच्या गाड्यांची रेंज ही 200 किलोमीटरमध्ये तुम्हाला पेट्रोल पंप नाही अंदाजे, एवढं पकडूनच चालायचं. 200 किंवा 250 किलोमीटर. आणि पँगॉन्ग फिरलात तर सोबत जेरी कॅन ठेवा. तर आता आपण चुशूल मार्गे चाललो आहे न्योमाला. आणि न्योमामध्ये पेट्रोल भरल्यानंतर मग हानलेचं जे मित्राने लोकेशन पाठवलेलं आहे ते टाकूया.
म्हणजे प्रॉपर वेने आपण राईड करू. इथून आता 2 तासाचंच अंतर आहे नियमाचं. 87 किलोमीटर आहे आणि हानले आहे 115 ते 118 किलोमीटर. पण रस्ता अगदी सुंदर आहे. एक मिनटं. तर म्हणजे इथे बघा, जय हिंद, जय भारत, नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट, राष्ट्र प्रथम, बाकी सगळं. आणि इथे सगळीकडे आर्मीचे जवान एकदम तैनात आहेत. ही ॲपलची झाडं वाटत आहेत, असं वाटतं आहे. ॲपलची, सफरचंदाची झाड आहेत. म्हणजे स्वर्गात जाणारा रस्ता जर कोणी विचारला ना तर तुम्ही नक्कीच सांगा की लडाखमधून जातो. कोकण स्वर्ग आहेच, नो डाऊट. पण इथे असं नजारे तुम्हाला बघायला मिळतील ना. हे बघा, हे संपूर्ण खाली आहे ते मिठागर. हे तलाव सुकलेलं आहे, मध्ये थोडंसं पिवळसरसुद्धा आहे, हिरवंसुद्धा आहे. क्या बात आहे, क्या आहे. या व्लॉगिंगमध्ये माझ्याकडे काही शब्दच नाहीत, कारण निसर्गाने हरवून टाकलं आहे मला. एक नंबर. आणि काय आहे, BROने कामं केली आहेत त्या रस्त्यांची. हॅट्स ऑफ. जय हिंद BRO, जय हिंद. भारतासाठी तुम्ही कामं केली आहेत ना, स्वतःसाठी. हो हो, काय रस्ता आहे, काय रस्ता आहे. एवढ्या आतमध्ये भारताच्या एवढ्या उत्तरेकडच्या टोकाला एवढा सुंदर रस्ता. अनबिलिव्हेबल यार, अनबिलिव्हेबल. केवढा लांब लचक बघा ना. हो. चाकून बघायचं का. म्हणजे रस्ता बघा यार, रस्ता. आणि इथे बघा लाले बुंद डोंगर आहेत. खरपूस म्हणजे माती आहे ही, वाळू नाही दिसत आहे याच्यामध्ये, माती दिसते. ते मातीचे डोंगर आहेत आणि कुठे कुठे झाडंसुद्धा दिसत आहेत. त्यानंतर तिकडे एकदम इकडे ना भारताचा झेंडा दिसतोय. तर आता आपण चाललो आहे तिथे, मस्त पाहूया. आणि काय यार, काय यार, काय यार. नो वर्ड्स, नो वर्ड्स, नो वर्ड्स. काय रस्ता आहे यार. शेट. रिजांगला मेमोरियल. अरे थांबा, हे पाहायचं आहे आपल्याला. हो हो हो, रिजांगला मेमोरियल. हां हां. तर मंडळी, माझ्या मागे बघू शकता आहे रिजांगला वॉर मेमोरियल. आणि इथे आहे चायना बॉर्डर. 1962मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. तेव्हा 114 आपल्या शूरवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं आपल्या देशासाठी. तर त्यांचं स्मृतिचिन्ह इथे आहे. जेव्हा तुम्ही पँगाँग टू हानले जात असाल तर तुम्हाला वाटेत हे रिजांगला वॉर मेमोरियल लागेल. नक्की पहा आणि आपल्या वीरांना शतशः नमन करा. तर इथे वॉर मेमोरियलसुद्धा आहे आणि इथे म्युझियमसुद्धा आहे. तर म्हणजे इथे आहे रिजांगला वॉर मेमोरियल आहे. तर 18 नोव्हेंबर 1962मध्ये चीन सैन्याने आपल्या भारताच्या सीमेमध्ये येऊन हल्ला केला होता. तेव्हा इथेच आहे तो डोंगर आणि हे संपूर्ण चीनची बॉर्डर आहे. आणि त्या हल्ल्यामध्ये आपले 114 सैनिक वीरगती प्राप्त झाले होते. आपलं सैन्य होतं 124 आणि चीनचं सैन्य होतं 2400. 124 कुठे आणि 2400 कुठे. तर आपल्या सैन्याचे जे कॅप्टन, जे मेन होते बटालियनचे, ते होते मेजर शैतान सिंग. ते राजस्थान जोधपूरमधून होते आणि त्यांनी इतकं दिमागदार पूर्ण युद्ध लढवलं आपल्या 124 सैन्याला घेऊन. त्याच्यामध्ये नाईलाजाने 114 सैनिक वीरगती प्राप्त झाले आणि आपल्या सैन्याने त्यांचे 1300 सैनिक मारले. त्याच्यामध्ये कुस्तीपटू होते, नाव नाही आठवत आहे, कुस्तीपटू होते. त्यांनी कुस्ती खेळून म्हणजे केसाला असं धरून दगडांवर डोकं आपटून 10 सैनिक मारले. काय ताकद असेल ना भाई. बाजीप्रभू देशपांडे कसे होते, मला त्यांची आठवण झाली. इतका जबरदस्त माणूस असा होतो. आणि ते जे युद्ध झालं होतं ते ह्या डोंगरावरूनच झालं होतं. जेव्हा तुम्ही रिजांगला वॉर मेमोरियल पाहाल ना तर तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाईल. फोटो व्हिडिओ अलाउड नाही, पण ती लक्षात ठेवून तुम्ही इथला परिसर अनुभवा.
तर एका साईडला ते पाकिस्तान जे नखरे करते आणि भारताला स्वतंत्र होऊन 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि तब्बल 15 वर्षानंतर ही घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये 114 जवान आपले शहीद झालेले आहेत. तर त्यांची नावं वगैरे लिहिलेली आहेत. कोणाला वीरचक्र दिलेलं आहे तर शहीद मेजर कॅप्टन शैतान सिंग यांना परमवीर चक्र मरणोपरांत दिलेलं आहे आणि आणखी 10 ते 12 जण आहेत त्यांना वीरचक्र दिलेलं आहे. तर खरंच या ठिकाणी आल्यानंतर आपण जे लोक सुसाईड करतात ना की मला टेन्शन आलेलं आहे, गर्लफ्रेंडनी फसवलेलं आहे, घराचं टेन्शन आहे, जॉबचं टेन्शन आहे, अरे तुम्हाला टेन्शन येऊन सुसाईड करण्यापेक्षा भारतीय सैन्यात दाखल व्हा आणि शत्रूंना मारताना तुम्हाला वीरगती येऊ द्या. ते अशा फालतू गोष्टींसाठी सुसाईड करून जीवन संपून काहीच नाही मिळणार आहे. तर खूप छान वाटलं, खूप भरून आलं, जबरदस्त. खरंच ही लडाख राईड फायनली पूर्ण होते माझी सर्व बाजूनी, चहू बाजूनी. ॲडव्हेंचर, भरपूर काही आठवणी, गोष्टी, थ्रिल, भरपूर काय. चलो, रस्ता अगदी सुंदर आहे. हायर CCच्या गाड्या बघा कसा झप करून निघून गेल्या आणि आपण आपलं चाललो आहे 45, 48, 50. बघा हे झापझूप हंटर गेले. चलो, तर मंडळी आपल्या आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये पहिल्यांदा आपल्याला परमिट विचारलं आणि इथल्या गावाचं नाव आहे इथे पाहू शकता सॅजगे, भारी नाव आहे. स्यागा आहे TSAGS स्यागा. तर इथे परमिट विचारलं आणि मी त्यांना एक विचारलं की समजा कोणाकडे परमिट नसेल तर काय फाईन वगैरे असते. तर ते म्हणाले आम्ही फाईन वगैरे नाही करत, डायरेक्ट समोर रिपोर्ट करतो की अशी गाडी आहे, ह्याच्याकडे परमिट नाही आहे, याला डायरेक्ट लेहला पाठवणार, हानलेला नाही पाठवणार. म्हणजे त्याची जर्नी परत त्याने लेहपासून सुरुवात करायची, परमिट काढायचं आणि मग जिथे नॉन रेस्ट्रिक्टेड एरियाज आहेत ज्या आता आम्ही जे फिरतो आहे, जे नियर बाय काय म्हणू शकतो हे आपल्या सीमारेषेच्या जवळून जात आहेत, तर तिकडे येण्यासाठी तुम्हाला परमिट आवश्यक आहे आणि 400 रुपयाचं परमिट आहे. त्याच्यामुळे तुम्ही काढूनच पुढे चढा आणि लडाखमध्ये तुम्हाला परमिट विचारणारच. तर आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये म्हणजे टोटल आम्ही 2800 ते 2900 किलोमीटर आलो आहे. तर आत्तापर्यंत आम्हाला पहिल्यांदा विचारलं आहे. तर मोबाईलमध्ये असेल तरी चालेल, प्रिंटआउट काढायची काही गरज नाही आणि जेवढी माणसं आहेत ती सोबत पाहिजेत दाखवताना. तो अच्छे रास्ते के बाद आपको ऑफ रोड देखनी थी ना भाई लोग. देखो ब्रेक मारा तो टायर फिसला. हां नाही कारण आत्ता टायर फिसलायला लागला आहे, कारण आपल्या मागच्या टायरला जास्त वजन आहे. ही संपूर्ण वाळू आहे, ह्याच्यातून मी तरी भर करून नाही जाऊ शकत कारण छोटं इंजिन, छोटी CC आणि छोटे टायर्स. मोठ्या गाड्या कशा एकदम दबून चालतात. हां आणि त्याच्यात अंगापेक्षा बोंगा मोठा आहे ना, असं झालं आहे बघा. ओ हो देखो अफरोड देखो. नीचे उतरे तो लग गए, खाली उतरलो तर लागले. मग आपले गाडीवर काढूच नाही शकत, BROला बोलवायला लागेल आणि एवढ्या वजन गाड्या झाल्यात आपल्या. आणि हा संपूर्ण आता ऑफरोड आहे. येणाऱ्या काही काळामध्ये होतील इथे डांबर टाकून, पण ऑफरोड पण बऱ्यापैकी आहे, असं नाव नाही ठेवू शकत. क्योंकि कसं आहे ना, सुखाच्या नंतर दुःख, दुःखाच्या नंतर सुख, तसं चांगल्यानंतर वाईट, असं थोडाफार ऑफरोड तर आलाच पाहिजे. उसके सिवाय लद्दाख राइड को एडवेंचर राइड कैसे कहेंगे ना मेरा भाई. मस्त स्लोच चाललो आहे 30-35मध्ये, कारण माती आहे ना बसलेली आहे, खडी वर नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित चालवता येते. खडी वर असते तर लागली असते मग आपली.
हो. आणि ते निशान भाऊ बघा असं वाटतं की वाळवंटातच चालवत आहेत, कारण वरचा डोंगर बघा संपूर्ण वाळवंटाचा आहे. असं वाटतं की राजस्थानमध्ये पुन्हा आलो आहे. बा हे निसर्गाचं रूप आहे ना, काय म्हणजे आम्ही हरलो आहे आता त्याच्यासमोर, असं झालं आहे काय बाबा. तर इथे एक जण मेकॅनिकचं काम करतं, म्हणजे कोणत्या तरी गाडीचं. ते बॅकअप व्हेकल कसे असतात ते मेकॅनिक घेऊन येतात. तर आपल्या एकनाथ भाऊंची थोडीशी चैन लूज झाली आहे, तर विचारते होईल का फिट. आगे किधर है मैकेनिक? हाँ, ते बंद करा ना. तर इथे मेकॅनिक भाऊ आहेत, ते हेल्प करतायत. इकडे पुढे घ्या, पुढून टर्न मारून परत इथे मागे घ्या या. तर भाऊ चेन टाईट करण्यासाठी मदत करतोय. क्या बात आहे. क्या बात आहे. तर भाऊ अगदी वेळेवर भेटला आणि पुढे गॅरेजसुद्धा नाही, ह्यांचा बॅकअप व्हेकल आहे. आप किसी टीम के साथ जा रहे? अच्छा, टीम चला गया. हे बॅकअप व्हेकल आहे त्यांचं. अरे बापरे, ज्याने आपल्याला मदत केली ना, म्हणजे त्यांच्या कोणत्या तरी एका, हे लोक पूर्ण टीम आहे बॅकअप व्हेकलची. ते बघा, ही अशी सुद्धा कामं करावी लागतात बॅकअप व्हेकलवाल्यांना. आणि मागे ICCची गाडी आहे आणि एक जण टोईंग करतो आहे, एक जण चालवतो आहे. छोटू थँक्यू. तर आता हे कितपर्यंत त्याला टो करून घेऊन जावी लागणार. बाप रे, बिचाराने पटकन 2-5 मिनटामध्ये आपली एकनाथ भाऊंची चैन टाईट करून घेतली. कारण पहिल्या आणि दुसऱ्या गिअरला ना त्यांना चढायला थोडा त्रास होत होता आणि पैसे एक पण नाही घेतले. तर असे खूप काइंड पर्सन असतात, भेटतात. तुम्ही चांगले तर तुमच्यासाठी ते पण चांगले. ओ च्या गावात आता पडता पडता वाचलो. शिट, कसा दगड आला पुढच्या टायरच्या खाली. मी तर व्यवस्थितच चाललो आहे, आता गाडी स्किड झालीच असती. हे बघा, ऑफरोड सोबत सुंदर असा नजारा. म्हणजे चहाबरोबर आपण खारी बिस्किट कशी खातो, कॉफी बरोबर मस्त असं मलाईवाला बिस्किट, तशी मेजवानी आहे तुमच्यासाठी. बघा डाव्या बाजूला बघा माझ्या पाणी संथ आहे एका ठिकाणीच, आणि इथे आपण करतो ऑफरोड. म्हणजे मी रस्त्याकडे बघू की सुंदर नज़ारा बघू. नज़ारा तो आप देखो, मैं तो देखूंगा रस्ता भाई. मगाशी पुढच्या टायरवरून घसरलोय. चलो लेन. तर ऑफरोडच्या नंतर सुंदर असा रसमलाई केक. क्या बात आहे, एक नंबर. आणि काय वातावरण आहे, काय वातावरण आहे बघा. आणि काय वातावरण आहे. आणि तिथे घरंसुद्धा आहेत की आर्मीचे बंकर्स आहेत. आर्मी, सगळं आर्मीचं आहे ते. ओ घोडा देखो, घोडा रानटी घोडा. जाओ जाओ जाओ. गाढव आहे ते, घोडा नाही गाढव आहे ते. बाबा सही सही, एक नंबर रस्ता. चला, भाऊरा आला, भाऊरा. भाऊरा आला, भाऊरा. कसं वाळवंटातली वाळू बघा कशी आपल्या अंगावर येते. अगं बाई, बापरे. तर मंडळी, ही आहे भारत तिब्बत सीमा पोलीस दल.
आणि हानले इथून आहे 44 किलोमीटर आणि नियमाला जायचं आपल्याला 29 किलोमीटर, कारण आपल्याला भरायचं आहे पेट्रोल. पेट्रोल के लिए 29 किलोमीटर जाने का, 29 किलोमीटर आने का. चलो बच्चे. तर श्री छत्रपती संभाजीनगरमधले सुद्धा दोघं तिघे जण भेटले होते आपल्याला. क्या बात. तुफान सुटला, वादळ वारा सुटला गो. बघा वाळू कशी उडते आणि ते उडून उडून या साईडला येते. पूर्ण नक्षाही चेंज कर दिया. नियमा 19 किलोमीटरवर आहे, तर आपल्याला 19 किलोमीटर जाऊन परत यायचं आहे. जेरी कॅनमध्ये सुद्धा पेट्रोल घ्यायचं आहे. आणि पँगॉंग लेकच्या आपल्या स्टेपासून आज आपण 140 किलोमीटर राईड केली अजूनपर्यंत. तर आता लेट सी, आपल्याकडे अजून वेळ आहे 2-2.5 तास. 8:30 वाजेपर्यंत चालवूया. रूम काय बुकिंग नाही. फाइनली हम पेट्रोल पंप पहुंच गए. Your destination is on the right. तर मंडळी, बऱ्याच जणांनी इकडचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल केले होते पेट्रोलसाठी. तर आपण आता पोचलो आहेत नियमामध्ये. नियमामध्ये पेट्रोल भरतो आहे आणि तिथून सुद्धा लेहवरून येतात माणसं. कॅनमध्ये विचारा. कॅनमध्ये नाही बोलत आहे. हां 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 हां. तर मंडळी, मी मुंबईला जात मुंबई अशी ॲडव्हेंचर ड्रीम बाईक राईड करतो आहे. आणि या बाईक राईडमध्ये आता मी पोचलेलो आहे द वर्ल्ड्स हायेस्ट ॲटिट्यूडवर असलेलं, हायेस्ट म्हणजे उंचावर असलेलं पेट्रोल पंपच्या इथे मी पोचलेलो आहे. आणि जगातलं सगळ्यात उंच पेट्रोल पंप इथे आलो आहे. खूप छान वाटतं आहे. आणि याची उंची आहे 13,684 फूट आहे समुद्र सपाटीपासून. आहे. तर आपण सुद्धा आपली एक आठवण आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीच्या पासून कुठेतरी लावूया. आणि खूप छान वाटतं आहे. जगातल्या सगळ्यात उंच अशा पेट्रोल पंपवर हे आहे इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप. तर जगातल्या सगळ्या उंच पेट्रोल पंपचे इथे सगळ्यांनी स्टिकर लावले. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा स्टिकर लावलेला नितीन पास्टे. क्या बात. हे आहे जगातलं सगळ्यात उंचीवर असलेलं 13,684 फीट. क्या बात आहे. आणि आपण इथे आपलं स्टिकर लावलं. चला पुढचा प्रवास करूया. तर मंडळी, आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आता कुठे आहे माहीत आहे? जगातल्या सगळ्यात उंच अशा पेट्रोल पंपवर. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. द वर्ल्ड्स हायेस्ट ॲल्टिट्यूडचा पेट्रोल पंप आहे आणि याची उंची आहे 13,684. तर आता गंमत अशी झाली आहे ना, टेम्परेचर भरमसाठ डाऊन होतं आहे. आणि इथे राईड करता करता आपल्याला कोलकाता से हो ना सर आप? तर आता आपल्याला इथे आणखी एक मस्त असे ॲडव्हेंचर राइडर भेटलेत. सर आप कहाँ से हो? हाँ सर, बैंगलोर से. हाँ. और कौन से गाड़ी पे आए हो? योसंग ॲक्विला प्रो. क्या बात आहे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे आहे ना, यांनी आम्हाला 1-2 रूट सजेस्ट केले गुगल मॅपवर. ते स्वतः थांबले, हेल्मेट काढलं, गाडी बंद केली आणि बोले इथून नको, इथून जा परत. कारण कसं आम्हाला परत याच रस्त्याने उद्या मनालीला जायचं आहे. कारण कसं ज्याला माहिती आहे त्याने सांगितलेलं. आणि आप घुमे हो ना इधर, मतलब हाँ जी आपने किया है. और कितनी बार आए हो? फर्स्ट टाइम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ? मेरा सर ये तीसरी बार है. अच्छा, थर्ड टाइम. 10 साल पहले आए थे और 3 साल पहले भी आए थे, बट Okay. 3 साल पहले अटेम्प्ट फेल हो गया. ओह एक्चुअली 2 सक्सेसफुल अटेम्प्ट. हो, ग्रेट. तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास हो, ऐसा है. तर खूप छान वाटलं. बहुत अच्छा लगा आपको मिलके. हाँ जी सर. थँक्यू फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर आम्ही आज विचार करतो नियमामध्येच स्टे करू, कारण टेम्परेचर खूप डाऊन होतं आहे आणि उद्या सकाळी लवकर राईड करावी लागेल. जर आपल्याला ती ऑब्झर्वेटरी जी हानलेमधली बघायची असेल, उमलिंगला पास करून परत दुसऱ्या डेमचो करून सरांनी एक रस्ता सांगितला आहे, तो क्योल करून परत आपल्याला नियमामधून लेहला जायचं आहे. तर चला, मस्त असं ॲडव्हेंचर होणार आहे. तर आता आम्ही इथे स्टे करतो आहे. बघूया पुढचं काय नियोजन होतं आहे.
ते बघूया. आणि ते रेनकोट वगैरे घालून फुल तयार झालेले आहे. हे बघा फुल थंडी. थर्मल लाइनर अपना राइडिंग जेट क्योंकि ऊपर बहुत तर चला आता निघूया. काही सुचत नाही, थंडी वाढत चालली. बहुत एअर ब्लॉक करते ना. तर मंडळी, आजचा प्रवास आपला पँगॉंग लेकपासून ते आम्ही कुठे पोचलो, न्योमा विलेजमध्ये. कारण आपल्याला जायचं होतं पुढे हानलेला, परंतु संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 6:30 नंतर आम्हाला पेट्रोल पंप भेटला. जगातला सगळ्यात उंच पेट्रोल पंप, जसं तुम्ही बघितलं. तर तिथे एवढी थंडी वाढली ना, तिथे चहा बिस्किटला एवढी गर्दी होती ना बाबा. एकच तिथे धाबा चालू होता आणि 20 ते 30 रायडर्स. चहा कसा बसा, चहाला अर्धा तास लागला. 7:30 वाजले, टेम्परेचर डाऊन झालं. त्याच्यानंतर आपल्या तिथे एक ना मराठी गृहस्थ भेटले, MH14 तर त्यांचं नाव मला येत नाही. दादा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की कमेंट कर तुझं नाव आणि तू आलेलास करून भेटलेलास आम्हाला. तर मस्त मराठी माणसं खूप भेटली आपल्याला. खूप अभिमान वाटतो, सगळे आर्मीमध्ये आहेत. तर उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे. तर इथपर्यंतचा आजचा जो प्रवास तुम्ही बघितलात कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आम्ही आहोत न्योमामध्ये आणि ते एका होमस्टेमध्ये थांबलेलो आहोत. घरगुती होमस्टे आहे आणि छान आहे. तिघांसाठी ही जागा आहे, इनफ आहे. इथे मी झोपणार आहे, इथे निशान भाऊ झोपणार आहे आणि ते एकनाथ भाऊंना छोटी जागा असेल तरी मला बस झालं. निशान भाऊंच्या बाजूला ना झोपणार, लय घोरतात ते असं करतात. तर चला, तर घेतो या व्हिडिओमधून तुमचा राम. कसा वाटला व्हिडिओ नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आपल्या सगळ्या व्हिडिओजना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पाठवा. खूप मेहनत आहे हे व्हिडिओज बनवायला आणि खूप मेहनत घेतो सुद्धा आहे. तर चला, फायनली घेतो तुमचा राम. सगळ्यांनी काळजी घ्या.